सभा मतदारसंघात जागा वाटपात कोण कुणाला ओव्हरटेक करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। रामटेकवर भाजपनं दावा केल्यानं महायुतीमध्ये नवा पेच निर्माण झालाय। परिणामी पूर्व विदर्भात दोन्ही पक्षात चांगलीच जुंपलेली आहे। आता रामटेक मतदारसंघात कोण माघार घेणार यावरून राजकीय महाभारत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पाहुयात हा रिपोर्ट। युतीत अनेक वर्षांपासून शिवसेना लढवत असलेल्या रामटेक मतदारसंघावर आता भाजपनं दावा केलाय। परिणामी महायुतीच्या जागा वाटपात रामटेकवरून मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने या मतदारसंघात विजयी झाले। त्याआधीही शिवसेनेनं रामटेकमध्ये भगवा फडकवला होता। मात्र आता रामटेक मतदारसंघात भाजपनंही पक्षाचं संघटन मजबूत केलंय। भाजपमुळेच आतापर्यंत शिवसेनेचा उमेदवार निवडून येत होता असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। रामटेक सीटमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचं प्रस्थ आहे। बूथपर्यंत आमचं काम आहे। शिंदेजींनी मोठं मन करावं अशी आमची त्यांना विनंती आहे। पण आता शेवटी जे काही महायुतीची बैठक होईल त्यामध्ये जो अंतिम निर्णय होईल तो मान्य राहील। पण आम्ही ही सीट मागितली आहे। काही ठिकाणी आम्ही मागितली आहे, काही ठिकाणी त्यांनी मागितलं आहे। देशात आणि राज्यात भाजपचं सरकार असतानाही रामटेकमध्ये पक्षाचा खासदार नाही ही सल कार्यकर्त्यांच्या मनात आहे। यावेळी ही संधी गमवायची नसल्यानं भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय। दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतली आहे। इलेक्शनमध्ये ह्या सर्व गोष्टी घडत असतात। प्रत्येकाला वाटते की आपल्या पक्षाची जागा वाढल्या पाहिजे, आपला पक्ष निवडून आला पाहिजे, त्या हिशोबाने सर्व कामं करतात। पण याकरताच पक्षश्रेष्ठी असते की ज्या ठिकाणी योग्य निर्णय करण्याचा अधिकार हा फक्त पक्षश्रेष्ठींना असतो। त्याचं पालन आता 2-4 दिवसात झालेलं आपल्याला दिसेल। रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपचं प्राबल्य जास्त आहे। त्यामुळे महायुतीत या जागेवरून रस्सीखेच सुरू झाली आहे। दुसरीकडे मवियामध्येही काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रामटेकवरून वाद निर्माण झालाय। त्यामुळे रामटेक मतदारसंघात जागा वाटपात कोण कुणाला ओव्हरटेक करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। नागपूरहून उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।